नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? सेल्फ लव्ह ॲक्टिव्हिटी जी तुम्ही केल्याने लोक तुमच्यासाठी वेडे होतील. तुम्हाला मी जी आज मेथड सांगेल सेल्फ लव्ह ॲक्टिव्हिटीची, ती तुम्हाला 1 आठवड्यापर्यंत करायची आहे. ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही स्वतः जेव्हा पूर्णपणे प्रेमाने भरून जाल, तेव्हा तुम्हाला मॅनिफेस्टेशन करणं खूप सोपं होऊन जाईल. एखाद्या व्यक्तीला स्वतःकडे अट्रॅक्ट करणं हे सोपं होऊन जाईल. पैसा तुम्ही इझिली अट्रॅक्ट करू शकता, म्हणजे पैशाचे तुम्हाला मार्ग आपोआप दिसत जातील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आनंद हा इझिली अट्रॅक्ट करू शकता, कारण तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागले आहेत. तुम्ही एक चांगली पर्सनॅलिटी देखील अट्रॅक्ट करू शकता स्वतःवर प्रेम करून. सेल्फ लवची ॲक्टिव्हिटी ही सगळ्यांनीच केली पाहिजे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला 1 आठवड्यापर्यंत करायची आहे. ही अशी एक पॉवरफुल ॲक्टिव्हिटी आहे जिच्याने तुमच्यामधली ऊर्जा वाढणार आहे. तुमची एनर्जी त्याच्याने बदलणार आहे आणि तुमची एनर्जी बदलल्यामुळे लोकांचं वागणं देखील तुमच्यासाठी बदलणार आहे. तुमच्यामध्ये या मेथडने सुख, शांती भरली जाणार आहे आणि तुम्ही स्वतःला मजबूत समजणार आहात. हे सगळं तुमच्या बाबतीत घडणार आहे. आपल्याला जर एखादी गोष्ट अट्रॅक्ट करायची असेल आणि आपल्याला जे पाहिजे ते नाही मिळत, कारण ते आपल्यामध्ये जे आहे तेच आपल्या साईडला अट्रॅक्ट होत असतं. उदाहरणार्थ, आपण जर दुःखी असू तर आपल्याकडे दुःखच अट्रॅक्ट होईल आणि आपण जर आतमधून खूप आनंदी, खुश असू तर आपल्या आयुष्यात सगळं आनंदच घडत जातं. सेल्फ लवने तुम्ही जसं घडत जाल तशा चांगल्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जातील. आणि जर तुम्ही म्हणाल की 1 दिवस केलं, 2 दिवस केलं आणि मला रिझल्ट नाही मिळत आहे, तुम्ही पहिले 1 आठवडा पूर्ण करा ही सेल्फ लव्ह ॲक्टिव्हिटी आणि मग बघा तुम्हाला त्याचे काय परिणाम दिसतात. तुम्ही स्वतःमध्येच खुश व्हायला लागणार. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला एकदम कन्सिस्टन्सीने फॉलो करायची आहे. त्याच्याने तुमच्यामध्ये खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी भरली जाणार आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच आपोआप मिळणार आहेत की सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करणं हे किती सोपं आहे. सेल्फ लव्ह करताना तुम्हाला अशा कोणत्याच गोष्टीचा फरक नाही पडला पाहिजे की ज्याचा तुम्हाला आत्तापर्यंत त्रास व्हायचा किंवा त्या गोष्टीचं वाईट वाटायचं. अशा कुठल्याच गोष्टींचा तुम्हाला फरक पडला नाही पाहिजे. इमोशनली त्या सगळ्या पहिल्या गोष्टींचा विचार करून स्वतःला दुःखी नाही करायचं आहे. कोणी मला निगेटिव्ह बोललं, त्या गोष्टीचा मला नाही फरक पडत. कोणी मला 4 शब्द ऐकवले, नाही, मला बिलकुल नाही फरक पडत. कोणी माझ्याशी कसंही वागलं, कोणी काहीही बोललं, या गोष्टीचा मला अजिबात फरक पडत नाही. ही थिंकिंग ठेवा. कोणी मला टॉन्ट करतंय, मला काही फरक नाही पडत. कोणी माझ्या मागे पुढे बोलतंय, त्याचंही मला काही नाही वाटत. किंवा कोणी चुगली करतंय, करू द्या. कोणी मला इग्नोर करतंय, मला बिलकुल फरक नाही पडत. ही जी एनर्जी आहे, तुम्हाला फरक पडणं जेव्हा बंद होईल हे तुम्ही 1 आठवड्यानंतर बघा. तुम्ही बघा, ज्या गोष्टींचा तुम्हाला फरक पडायचा आता त्यांना त्या गोष्टीचा फरक वाटतो का? नाही पडत. म्हणून तुम्हाला त्याचा फरक पडायचा आणि तुम्हाला त्याचा त्रास व्हायचा. 1 आठवड्यापर्यंत तुम्हालाही या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडू देऊ नका आणि मग बघा. यालाच तर खरं सेल्फ लव्ह म्हणतात. स्वतःमध्ये, स्वतःच्या आनंदामध्ये मन रमलं की या सगळ्या गोष्टी आपोआप लेट गो होत असतात आणि आपण स्वतःमध्ये खुश राहायला लागतो. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि मग बघा, सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे खेचल्या जातील. श्री स्वामी समर्थ.